सुदामदेव वाटेनं 7 दिवसाचा प्रवास करतात. मध्ये मग्न असलेला साधू पायामध्ये वाहत नाही, पोटामध्ये आनंदच आहे. डोक्याला तेल नाही, अंगावर कपडे नाहीत, क्रश झालेला चेहरा. सुदामदेव देवासाठी वाटणं मजल दर मजल, मजल दर मजल, मजल दर मजल करीत जातात मंडळी. आणि द्वारकेच्या राज दरबारामध्ये येतात. द्वारपाल दोन्ही कोण दोन उभे असतात. साधू सुदामा पायामध्ये वाहन नाही, अंगावर कपडा नाही, पोटामध्ये अन्न नाही. रंग 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 झालेला माझा सुदामा द्वारकेच्या राजद्वारामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जातात आणि द्वारपाल अडवतात. त्यावेळेला सुदामदेवाचे गात्र लट 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 कापत, पाय थरथरत होत. प्रभूच्या भेटीची आस भक्ताला लागली. भगवंताच्या दारामध्ये जातात, ते द्वार खडा. भगवान प्रभू भेट देशील का रे देवा, मला तुला भेटायचंय. आता या दाराच्या मधात जाईल आणि गेल्याबरोबर माझ्या श्रीकृष्णाला कडकडून भेटेल अशी आस लागली माझ्या सुदाम देवाला. आणि तेवढ्या द्वारपाळानं काठी अडविली. द्वारपाळ दोन्ही कोण दोन उभे असलेले अडवतात माझ्या सुदाम देवाला. सुदाम देवानं विनंती केली, जाऊ द्या तरी मला, मी माझ्या देवाच्या शाळेतला बालपणीचा मित्र आहे. द्वारपाळ हसू लागले आहे. हा म्हणे मित्र, हा मित्र आहे म्हणे. खायला अन्न नाही, पायात वाहन नाही, याला मित्र म्हणाव का? मंडळी लक्ष द्या, लक्ष द्या. डोळ्याला धारा लागलेल्या, कंठ सदगदित झालेला. द्वारपाळांनी ज्यावेळेला सुदामाला पाठीमागे ढकललं, त्यावेळेला टपटपले डोळे माझ्या सुदामाचे. गदगदला कंठ, हृदय सदगदित झालं. डबडबलेल्या डोळ्याला देवाला अंतःकरणामध्ये प्रार्थना केली, प्रभू कन्हैयालाल, मुलांना कपडे नाही रे मिळाले, तुला नाही कधी तक्रार केली. धर्मपत्नीला साडी नाही रे मिळाली कधी, तुला नाही तक्रार केली. लेकरांना अन्न 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 म्हणावं लागलं, तुला नाही तक्रार केली. राहायला घर नाही, घालायला वस्त्र नाही, खायला अन्न नाही, तुला तक्रार नाही केली रे देवा. आता तुझ्या दर्शनाला आलं तर द्वारपाल लुटून देतो. काय पाप केलं असेल हे देवा, काय पाप असेल माझं, मला काय येऊ देत नाही. काय तुझ्या दर्शनाला यावं एवढी पात्रता नाही का माझी? मंडळी, त्यांना भक्ताच्या अंतःकरणातली भाषा कळती माझ्या. ऐका ना, देवानं लगेच बुद्धी दिली द्वारपाळांना. द्वारपाळांनी सांगितलं, हो साधू, आम्ही नौकर माणसं आहोत, शबके करावी सांगितलेले काम. स्वामीचा तो धर्म स्वामी जाणे. आमच्या मालकाची जर आज्ञा आली तर आम्ही तुम्हाला सोडू. तुमचं नाव सांगा, गाव सांगा, कुठून आले सांगा, तुम्ही कोण आहे सांगा. त्यावेळेला त्या द्वारपाळांना सुदाम देव सांगू लागले होते. त्या द्वारपाळांना सुदामदेव सांगतात, ओ देखो देखो ये गरीबी कहा, कृष्ण के दरबार पे ये आस लेके आया हूँ. मेरे बचपन का है यार कृष्णा, यही सोच के एक आस लेके आया हूँ. अरे दरबार कन्हैया से कह दो, अरे दरबार उस कन्हैया से कह दो, दर पे सुदाम
लक्ष द्या, चला या लक्ष द्या म्हणजे द्वारपाल धावून जातो. भगवान कृष्णाला सांगितल्याबरोबर जगाच्या बालकाला भान राहत नाही, डोक्यावर मुकुट नाही, पायामध्ये वाहत नाही, जगाच्या बालक धावत येतात. सुनते ही दौड़े कन्हैया से कह दो. मंडळी द्वारपाळांना सांगितलं, द्वारपाळानं देवाला सांगितलं, भगवान धावून जातात, कडकडून भेट घेतात देवाने. सुदाम देवाला उचलून आणलं, राज आसना बसवलं, पायातले काटे आपल्या हाताने काढले, पाय धुतले साधूचे, आणि साधूचे चरण धुतल्यानंतर लक्ष द्या, मध्ये ठेवा पायामध्ये ठेवा की मधात आवाज द्यायला 16,108 बायकायला. इकडे इकडे एक लक्ष द्या, 16,108 बायकांना आवाज. सगळे लाईन चलो साधू के दर्शन के लिए, बस बस बस, चलो साधू के दर्शन के लिए. मंडळी सुदाम देवाला वाटलं मोठ्याच्या घरच्या बाया अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद देतात. 1 झाली, 2 झाली, 10 झाल्या, 20 झाल्या, 200 झाल्या, 500 झाल्या, 1000, 2000, 16,000 बायकाला आशीर्वाद देताना कंठ कोरडा झाला सुदाम देवाचा. सुदाम देवाने विचारलं कृष्णाला, मित्रा इतक्या बायका तुझ्या वाड्यातून याल्यात काय, एखाद्या लग्नाचं वराड आहे काय? ते म्हणला, मित्रा लग्नाचे आहे, लग्नाचे आहे. सुदामदेव म्हणत होते, सुदामदेव म्हणू लागले, एक केली तर माझे हाल बघणार नाही का, एक केली तर बघणार. तू एवढ्या बायका असून सुद्धा किती सुखी दिसतो रे देवा. त्यावेळेला सत्यभामा विचारू लागली, भाऊची शिदरी काय आणली? गरीबीचं गाठोडं असं पाठीमागे लपवलं कोरड्या पोह्याचं, आणि त्यावेळेला रुक्मिणीनं लपकलं, पळून गेली रुक्मिणी ते पोह्याचं काठोडं घेऊन, आणि गाठी सोडू लागली. सुदामाच्या गाठी त्याला सुटत नाहीत मंडळ. भक्तीची गाठ देवाला सोडू जाणे कोण सोडवते? सुदामाच्या पोह्याची गाठ सुटली नाही, देवानं सांगितलं आम्हाला द्या. मंडळी देवाने गाठ सोडून दिली, कारण ते पोहे होते ना, ते काय किराणा दुकानातले नव्हते. ते पोहे थोडं लक्ष द्यावं, लक्ष द्यावं, असल्या उचलला ते पोहे किराणा दुकानातले नव्हते हो. कुठले होते? पोहे सुदाम देवाचे. पोहे सुदाम देवाचे,
बजाला बजार बसला लक्ष द्यायचं आपल्याला वेळ कमी होतो. गप्पा गोष्टी झाल्या. देवानं उकरून काढलं सुदाम देवाचं. देवा सुदाम देवा मित्रा ते आपण शाळेत होतो तेव्हा तुम्ही हरभरे दिले नाहीत आम्हाला खायला. का दिले नव्हते? त्या हरभऱ्याला शाप होता. जो कोणी खाईल 18 पकड दारिद्र्य होते. त्याला दात लागतील पण अन्न मिळणार नाही. सुदामाला माहित होतं. सुदामानं स्वतः खाल्लं. जगाच्या मालकाला कसं दारिद्र्य द्यावं. देवासाठी एवढं सहन केलं म्हणून सुदाम देवासाठी एवढी सेवा भगवान. राहिले काही दिवस काही सांगितलं काही नाही सांगितलं. संसाराचं दुःख सांगाव की काय सांगितलं इकडे लक्षात ठेवा. साधूला संसाराचं दुःख सांगायचं नसते. परमार्थातल्या गोष्टी विचारायच्या. नाही सांगितलं. घरची गरिबी नाही दारिद्र्य नाही काही सांगितलं. मस्त राहिले काही दिवस सुदाम देव आणि निघायची तयारी झाली पण सांगितले नाही देवा तुला घरी अडचण मागतो तो कुठं साधू असतो. मागितलं नाही. निघायची तयारी झाली पण त्याला काय कळत नाही. सांगा न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वे विश्वमर परिहारची न लगे. त्याला गरज नाही. देव जाणता आपोलेचा सत्ता एकाएकी. माझ्या देवाला कळालं. रात्रमध्ये देवानं सांगितलं कुबेराला जा सुदाम देवाचा गाव सोन्याचा करा. आणि गाव सुदाम देवाचा सोन्याचा करताना पहिलं घर सुदाम देवाचं सोन्याचं करायचं ठरलं. त्यावेळेला सुशीला म्हणू लागली काय चाललंय. ती म्हणले देवाची आज्ञा आहे तुमचं घर सोन्याचं करायचं. ती म्हणली आधी सगळ्याची करा मग माझं काय. काय विचार आहेत बघा ना तुम्ही. आमच्या इकडे ते कदम साहेब बसलेले तर ते सुदाम चरित्र इतकं छान सांगतात का नाही. त्यांचं व्याख्यान असते आळंदीला छान. आम्हाला वाटतंय आम्ही सांगतो आमच्यापेक्षा लय गुणवान आहेत लोक जगात. माझ्यामध्ये फार गुणवत्ता आहे असं धरत जाऊ नये माणसानं. अरे तुझ्यापेक्षा खूप जगात माझ्या परमेश्वरानं तयार केले. इतका एकटा अभ्यास होईल काय. मंडळी सुशीलाला विचारलं गाव सोन्या घर सोन्याचं. ते म्हणजे आधी माझं नाही आधी गरीबाचे काय. काय उदाहरण आहे बघा ना. मंडळी गाव सगळा सोन्याचा केला सुदाम देवाचा एक सुदाम शेतकरी एक दाना पेरतो देव 1000 देतो. अगोदर आपल्याला द्यायचं शिकावं लागते मग देव देईल. सुदाम देवाचा गाव सोन्याचा केला. पारडी मक्का या गावामध्ये कथा चालू आहे. सुदाम देवाच्या जीवनातले दुःख गेले तसे आपल्या सगळ्यांच्या जीवनातले दुःख जावोत अशी ईश्वराच्या चरणाला प्रार्थना. सुदाम देवाच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आले तसे आपल्या सगळ्या गावातल्या मंडळीच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येवोत एवढी प्रार्थना करतो ईश्वराच्या चरणाला. आणि सुदाम चरित्र थांबवतो. आपला गाव सुंदर नियोजित या ठिकाणी सेवा करणारा गाव आहे यात काही शंका नाही. 15 मिनिटांमध्ये आपल्याला
परीक्षितीचा परमगती सोहळा घ्यायचा आहे. जय राधे गोपाल भज मन श्री राधे. एकदा येते मर्यादा तक्षकः सप्तमे हनी. येते लंघितं मर्यादं तक्षकः सप्तमे हनी. दंशतं तक्षगणपादिले हानन विशारणयः. मंडळी 10 मिनिटं लक्ष द्यायचं इकडे. चरित्र जीवनामध्ये कृष्ण अवताराच्या शेवटच्या समारोपांचं चरित्र. त्याच्यानंतर यादवी माजवली कृष्णाने आपला वंश संपवला. स्वतःच्या आयुष्याचा समारोप भगवान परमात्मा करायला लागले होते. राम अवतारामध्ये वालीला प्रभू श्रीरामानं मारलं, पण थोडं कपट करून मारलं. तेच बदला कृष्ण अवतारामध्ये जसं कर्म केलं तसे भोग येतात नशिबाला. जे जे कर्म केले ते ते भोगाले. उपजले मेले ऐशे किती कर्म रेषा टळेना. बाण लागला जग जीवना. भगवान अश्वत्थ वृक्षाखाली निवांत बसले असताना तोच वाली व्याध झाला. कृष्ण अवतार बरोबर कृष्णाच्या पायाच्या अंगठ्याचा निशाणा धरला आणि बाण मारला. लक्ष करा, कृष्ण अवताराचा समारोप. अंगठ्याला बाण लागल्यावर माणूस काय मरत नाही, पण काहीतरी कारण लागतं. राम अवतारातला वाली व्याधाच्या रूपानं जातो, कृष्णाच्या अंगठ्याला बाण मारतो आणि बाण मारल्यानंतर कृष्ण रक्त निघाल्यावर आपली आत्मज्योत बाहेर काढायच्या अगोदर आवाज देतात उद्धवाला. उद्धवा उद्धवा. कारण कृष्ण अवतारामध्ये 2 लोक प्रिय होते भगवान कृष्णाला. एक अर्जुन आणि 2 उद्धव. उद्धव हे नात्यानं मावस भाऊ होते आणि भक्त. कुठं जायचं म्हणजे उद्धवाला घेऊन जायचं. माझ्या बाण लागला व्याधाचा अंगुष्ठाला आणि आवाज दिला श्रीकृष्णाने उद्धवा. उद्धव धावत आले. येताना उद्धवाला एक साधू भेटले. त्या साधूचं नाव होतं मैत्रेय ऋषी. पाहिलं, उद्धव धावत जात होता. मैत्रेय नावाच्या ऋषीने विचारलं, उद्धवा आम्ही यावं का तुमच्या सोबत? ते म्हटले देवानं बोलवले, मग तुमच्या संगतीमध्ये आम्हाला देवाचं दर्शन होईल.
मैत्रेय नावाच्या ऋषी सोबत गेले मंडळी. त्या मृत्यूच्या क्षणाला 2 अवतार समाप्त करताना 2 होते श्रीकृष्णाच्या सोबत. एक उद्धवजी होते, 2 मैत्रेय ऋषी. त्या दोघा जणाला पूर्ण ज्ञान सांगितलं माझ्या श्रीकृष्णाने. नंतर आपल्या देहाचा समारोप केला. तो असा केला मंडळी, त्या देहाचं पुन्हा काही शिल्लक ठेवलं नाही. कापूर असतो बघ, कापूर. ते कापूर एकदा का लावला का ज्योतीच्या सोबत कापुराची काया अग्निरूप होत असते मंडळी. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठायेच समाप्ती झाली जैशी. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठायेच समाप्ती झाली जैशी. या ब्रह्मांडाच्या प्रत्येक कणाकणामध्ये भगवान परमात्मा भरलेले. भगवान श्रीकृष्णाने कृष्णावतार समारोपाला नेला असं भागवतात जरी वर्णन असलं तरी माझ्या वारकरी संप्रदायाच्या संत वाङ्मयामध्ये पंढरी महात्म्य सांगताना असं सांगितलं, कृष्ण अवतार समारोपाला गेलाच नाही. तेच कृष्ण आहे जे पंढरीला येऊन उभा राहिले, तेच कृष्ण आहे आई वडिलाच्या सेवेसाठी पंढरीला उभी आहे. पुंडलिकाने मायबापाची सेवा केली. दिंडीरवनामध्ये रुक्मिणी माता येऊन रुसून बसल्या आणि भगवान पांडुरंग तिथे आले शोधत शोधत. आणि पुंडलिकेला विचारलं, का रे पुंडलिका, मी आलोय, मला भेटायचं नाही का? ऐसा कैसा रे तो धीट. देव म्हणले, यानं वीट घेतली माग फेकली. मागे भिरका विदेवी. आणि वीट माग फेकल्यावर त्याच्यावर पंढरी दिश पांडुरंग योगी 28 विटेवर उभा. 28 युगापासून भगवान परमात्मा उभे आहेत. त्या सुदामांच्या त्या भगवान कृष्णाच्या अवतारांच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला यानंतर
एक 5 मिनिटामध्ये वेळ झालाय आपला. परीक्षितीची परमगती आपण ऐकणार आहोत. श्री शुकवाच येते लंघितन मर्यादं तक्षकः सप्तमेहनी दंशतं तक्षकणपादे लेदिहानन विषाननयः. राजा परीक्षितीच्या जीवनातला शेवटचा दिवस. शांत दंत उदार औदार्यवंत परीक्षिती राजा जीवनाला सामोरं जातो. श्रीमद भागवत महापुराण कथा समारोपाला जात असताना परीक्षिती राजा उठून उभा राहतात. शेवटच्या दिवशी शुकदेवांच्या पायाची पूजा करतात. आज 7वा दिवस होता. दंशतं तक्षकण पादे लेलिहानन विषाननयः. परीक्षिती राजा मंडळी आता उद्धारासाठी सामोरे जात असताना तक्षक नावाच्या सर्पाचा दंश होणार होता अशी साधूची वाणी असल्यामुळे राजा परीक्षितीच्या पायाला साप चावला असं वर्णन. दंशतं तक्षकन पादे पाया लेदिहानन विषाननयः. पायाला चावल्याबरोबर पायाच्या रक्तवाहिन्या हृदयगामिनी असल्यामुळे हृदयाकडे विष धावलं आणि राजा परीक्षितीच्या देहाची कापुरासारखीच अवस्था झाली. इथे कापूर तुम्ही जाळलाय. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. वैकुंठातून विमान आलं. परीक्षिती राजाला दिव्य देह देण्यात आला आणि त्या राजा परीक्षितीला ज्या वेळेला घेऊन जाण्याचं ठरलं त्यावेळेला आकाशामध्ये मंडळी विमानाची दाटी झाली होती. पार्षद आले होते भगवान विष्णूचे. परीक्षिती राजा उठले आणि सगळी मंडळी शुकदेवांच्या नावाने जयघोष करू लागली. शुकदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो. शुकदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. सुखदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव आवाज येत पाहिजे. महाराष्ट्र बघणारे आपल्या या सगळ्या स्वागताला माझ्या हाताकडे लक्ष द्या. अरे गंगेचा काठ होता. ताली बजाव. राजा परीक्षितीची परमगती चालली होती. आकाशामध्ये परीक्षितीच्या
तुमच्या स्वागताला. इंद्र आले, चंद्र आले, गण आले, गंधर्व आले, जपी आले, तपी आले, सिद्ध आले, साधक आले. काय शाबास. अप्सरा नृत्य करू लागल्या आकाशामध्ये.